मॉर्निंग स्टुडंट. बघा, टुडेज लेक्चर आपण बघणार आहोत थायरॉइड ग्लँड. इन प्रिव्हियस लेक्चर आपण बघितलं होतं द हार्मोन्स ऑफ ॲडिनोहायपोफायसिस आणि हार्मोन्स ऑफ द जे पण अँटीडायरेटिक हार्मोन्स आहे तर ते आपण गोनाडोट्रोपिन हार्मोन्स वगैरे आहे ते इन डिटेल आपण बघितलेले आहे. तर आपण पिट्युटरी ग्लँड ही इन डिटेल बघितलेली आहे मेजर एंडोक्राइन ग्लँड्समध्ये. तर सेकंड मेजर एंडोक्राइन ग्लँड्स आपण बघणार आहे थायरॉइड ग्लँड. The thyroid gland is the largest endocrine gland. In these slides बघा त्यामध्ये स्ट्रक्चर दिलेलं आहे थायरॉइड ग्लँडचं. थायरॉइड ग्लँड it is the largest endocrine gland. This below gland is situated in front of the trachea, just below the larynx. बघा ही जी थायरॉइड ग्लँड आहे तर तिचं लोकेशन कुठे आहे? इट इज द सिच्युएटेड इन फ्रंट ऑफ द ट्रकिया. ट्रकियाच्या इन फ्रंटला आहे आणि जस्ट बिलो द लॅरिंग्स. इट इज अ रिचली सप्लाय विथ ब्लड व्हेसल्स. ही जी थायरॉइड ग्लँड आहे दॅट इज इट इज द वर्किंग फॉर द रिचली सप्लाय विथ ब्लड व्हेसल. द टू लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड आर कनेक्टेड अ नॉन सिक्रेटरी बँड कॉल्ड इस्थुमस. बघा जे थायरॉइड ग्लँड्समध्ये काय आहे दोन लोब्स प्रेझेंट आहे आणि ते दोन लोब्स कुठं कनेक्टेड आहे नॉन सिक्रेटेड बँड्सला आणि त्यालाच काय बोललं जातं इस्थमस. अँड द थायरॉइड लोब्स आर कंपोज ऑफ राउंडेड फॉलिकल हेल्ड टुगेदर बाय इंटरफॉलिकल कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड स्ट्रोमा. बघा ही जे आहे थायरॉइड लोब्स त्यामध्ये प्रेझेंट आहे ते काय झालेले आहे कंपोज झालेले आहे ऑफ अ राउंडेड फॉलिकलला आणि इंटर फॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे तर त्यांना काय बोललेलं आहे तिथं स्ट्रोमा. आणि द स्ट्रोमा कंटेन्स ब्लड कॅपिलरीज अँड स्मॉल ग्रुप ऑफ पॅराफॉलिक्युलर सेल्स और सी सेल्स. सी सेल्स मीन्स कोणत्या क्लिअर सेल्स. द थायरॉइड फॉलिकल्स आर कंपोज ऑफ क्युबायडल इपिथेलियम resting on a basement membrane and is filled with a gelatinous colloids. बघा ही जी थायरॉइड ग्लँड आहे द थायरॉइड ग्लँड काय आहे लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे आणि दिस इज ब्लू लोब ग्लँड and that is situated in front of the location कुठे दिस of the trachea and just below the larynx. It is a richly supplied with blood vessels and there is a presence of two lobes. In thyroid gland there are presence of two lobes. It is a connected non-secretory bands called isthmus and the thyroid lobes are composed of rounded follicle held together by interfollicular connective tissue that is called as a stroma. And in stroma contains blood capillaries and small group of parafollicular cells. That cells is a C cells. C cells means clear cells. And thyroid follicles are composed of cuboidal epithelium resting on a basement membrane and is filled with a gelatinous colloid. In the diagram बघा या स्लाइडमध्ये तुम्हाला थायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. त्याचं लोकेशन ऑब्झर्व करा कुठे एक्झॅक्टली प्रेझेंट आहे. बघा जस्ट बिलो द कुठे ती थॅलॅरिंगच्या आणि फ्रंट ऑफ द ट्रकिया. तर एक्झॅक्टली जी थायरॉइड ग्लँड आहे तर त्या थायरॉइड ग्लँडचं इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे तर ते या स्लाइडमध्ये ऑब्झर्व करा. बघा आपण बघणार आहे टीएस ऑफ थायरॉइड ग्लँड. टीएस ऑफ थायरॉइड ग्लँड द थायरॉइड लोब्स आर कंपोज ऑफ राउंडेड फॉलिक्युल हेड टुगेदर बाय इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड स्ट्रोमा. जे पण मी तुम्हाला आता सांगितलं की जे टीएस आहे टीएस ऑफ थायरॉइड ग्लँड्स तर त्यामध्ये काय थायरॉइड लोब्स कंपोज झालेले राउंडेड फॉलिक्युल हेड टुगेदरनी आणि बाय इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्यामध्ये तर त्यांना काय बोललं गेलेलं आहे स्ट्रोमा. And stroma contains blood capillaries and small group of parafollicular cell. ते कोणत्या सेल्स आहे सी सेल्स दॅट इज क्लिअर सेल्स. And the thyroid follicles are composed of cuboidal epithelium resting on a basement membrane and is filled with a gelatinous colloid. बघा या डायग्राममध्ये टी एस ऑफ थायरॉइड ग्लँड दिलेलं आहे. बघा तर थायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर दिलेलं आहे टी एसचं. तर सी सेल्स तिथं प्रेझेंट आहे थायरॉइड फॉलिकल्स प्रेझेंट आहे देन फॉलिक्युलर इपिथिलियम प्रेझेंट आहे कॉलॉइड कंटेन T4 and T3. Blood capillaries there are present, blood capsules present and stroma is present in a connective tissues. In that diagram TS of thyroid gland. बघा आपण बघणार आहोत फिजिओलॉजिकल अस्पेक्ट्स ऑफ थायरॉइड ग्लँड.
The thyroid gland is stimulated to secrete its hormone by thyroid stimulating hormone. जी थायरॉइड ग्लँड आहे दॅट इज कोणतं हार्मोन सिक्रेट करते? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड ग्लँड इज स्टिम्युलेटेड टू सिक्रेट इट्स हार्मोन बाय थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन दॅट इज TSH. The two hormones secreted by the follicular cells are thyroxine, that is a tetraiodothyroxine is a T4, 4 atom of iodine, and trioxythyroine or T3, 3 atoms of iodine. Thyroxine is synthesized by attaching iodine to amino acid thyroxine by enzymatic action. The amino acid thyroxine molecule binds to iodine to produce monoiodothyroxine, that is a T1. जो आहे मोनोआयडोटायरॉक्झिन दॅट इज अ T1 और 2 atoms जे आहे दॅट इज आयोडीन टू प्रोड्यूस डायआयोडोथायरॉक्झिन दॅट इज अ T2. T1 and T2 molecules bind end to end to make colloidal mass inside the follicles. They are further metabolized to prepare T3 and T4. त्यानंतर त्यांचं फर्दर सिंथेसाइज होतं. त्यानंतर काय फॉर्म होतं? T3 and T4. That is a trithyroxine or T3 is also secreted is a small quantity. It is a physiological more active. Thyroid gland is the only gland that stores its hormones. जो थायरॉइड ग्लँड जी आहे दॅट इज ओनली एकच अशी ग्लँड आहे की ती काय करते तिचावाला हार्मोन जो आहे तो काय करून स्टोअर करून ठेवते. बघा जे फिजिओलॉजिकल आस्पेक्ट्स आहे थायरॉइड ग्लँडचं दॅट इज THS स्टिम्युलेट थायरॉइड ग्लँड टू सिक्रेट इट्स ओन हार्मोन दॅट इज कोणता हार्मोन? थायरॉक्झिन. थायरॉक्झिन इज प्रेझेंट इन 2 फॉर्म्स T4 अँड T3. थायरॉक्झिन हा कसा प्रेझेंट आहे? 2 फॉर्ममध्ये T4 अँड T3 मध्ये. दे आर सिक्रेटेड बाय फॉलिक्युलर सेल्स. कॅल्किटोनाइन इज अनदर हार्मोन प्रोड्यूस्ड बाय पॅराफॉलिक्युलर्स or C cells. Then T4 is a tetraiodothyroxine made up of 4 atoms of iodine. T4 जे आहे तो जो फॉर्म होतो टेट्राआयोडोथायरॉक्झिन हा 4 atoms पासून फॉर्म होतो आयोडीनचा. देन T3 जो आहे दॅट इज 3 atoms पासून फॉर्म होतो आयोडीन पासून. देन T4 and T3 आर सिंथेसाइज्ड बाय अटॅचिंग आयोडीन टू अमायनो ॲसिड थायरॉक्झिन बाय एन्झायमॅटिक ॲक्शन. इट इज काय ही स्लाइडमध्ये ही जे आहे तर दॅट इज फिजिओलॉजिकल आस्पेक्ट्स ऑफ थायरॉइड ग्लँड. आपण नेक्स्ट बघू फिजिओलॉजिकल आस्पेक्ट ऑफ थायरॉइड ग्लँड. इफ वन मॉलिक्यूल ऑफ आयोडीन इज अटॅच टू अमायनो ॲसिड थायरॉइन देन मोनोआयडोथायरॉक्झिन T1 इज प्रोड्यूस. जेव्हा वन मॉलिक्यूल आयोडीनचा अटॅच असतो अमायनो ॲसिड थायरॉक्झिन त्यावेळेस कोणता प्रोड्यूस होतो? मोनोआयडोथायरॉक्झिन. देन इफ 2 मॉलिक्यूल ऑफ आयोडीन इज अटॅच टू अमायनो ॲसिड thyroxine that is a diiodothyroxine that is त्याला काय बोलायला T2 is produced. The T1 and T2 are bind to each other end to end to form colloidal mass inside the follicle. T1 आणि T2 जो आहे मोनोआयडोटायरॉक्झिन आणि डायआयोडोटायरॉक्झिन जो आहे तो एक बाइंड होतो त्यावेळेस end to end काय फॉर्म होतो? colloidal mass inside the follicle. They metabolize to form T4 and T3. T3 is produced in small quantity. T3 कसं केव्हा प्रोड्यूस होतो? स्मॉल क्वांटिटीमध्ये T3 प्रोड्यूस होतो. T4 अँड मोर पोटेंट दॅन T4. बघा T3 अँड T4 जो आहे दॅट इज स्टोअर बिफोर सिक्रेशन अँड रेग्युलेटेड बाय निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम ऑफ TSH ऑफ पिट्युटरी. बघा T3 अँड T4 हार्मोन्स आहे दॅट इज बिफोर सिक्रेशन अँड रेग्युलेटेड बाय थायरॉइडट्रोपिन ऑफ पिट्युटरी ग्लँड बाय निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. दॅट थायरॉक्झिन रेग्युलेट द बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ बॉडी. थायरॉक्झिनचं काय वर्क आहे? रेग्युलेट द बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ द बॉडी. बघा आपण बघणार आहोत फंक्शन्स ऑफ थायरॉक्झिन. फंक्शन्स ऑफ थायरॉक्झिनमध्ये बघा मेंटेन बेसल मेटाबॉलिक रेट. जी पण थायरॉक्झिन काय करत असतो? रेग्युलेट करत असतो बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ द बॉडी. इट ऑल्सो रेग्युलेट मेटाबॉलिझम बाय स्टिम्युलेटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड प्रमोट्स ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यूज. इट हेल्प्स विथ थर्मोरेग्युलेशन बाय इंक्रीजिंग हीट प्रोडक्शन.
It increases action of neurotransmitter adrenaline and noradrenaline. It also supports the process of RBC production and maintains of water and electrolyte balance. It also regulates reproductive cycle in females. बघा पॅराफॉलिक्युलर सेल्स सी सेल्स त्यामध्ये प्रोड्यूस असतात कॅल्कोटोनाइन हार्मोन बोलतात त्याला विच रेग्युलेट कॅल्शियम मेटाबॉलिझम. बघा आपण बघणार आहोत फंक्शन्स ऑफ थायरॉक्सिन बघत होतो. त्यात फर्स्ट फंक्शन आहे मेंटेन बेसल मेटाबॉलिक रेट. देन सेकंड फंक्शन आहे स्टिम्युलेट प्रोटीन सिंथेसिस अँड प्रमोट्स ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यूज. देन हेल्प्स इन थर्मोरेग्युलेशन बाय इंक्रीज इन हीट प्रोडक्शन. नेक्स्ट फंक्शन आहे इंक्रीज ॲक्शन ऑफ न्यूरोट्रान्समीटर ॲड्रिनालाइन अँड नॉरॲड्रिनालाइन. Next function it supports the process of RBC production and maintenance of water and electrolyte balance. It is also regulate reproductive cycles in female. Female ची जी पण reproductive cycles असती तर ती रेग्युलेशनचं वर्क करून करतं थायरॉक्सिन. नेक्स्ट फंक्शन आपण बघणार आहोत फंक्शन्स ऑफ कॅल्सिटोनाइन. मग बघा इट इज अ सिक्रेटेड बाय सी सेल्स. जे पण कॅल्सिटोनाइन जो आहे तो हार्मोन कोण सिक्रेट करता सी सेल्स. द रेग्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द ब्लड. जो पण कॅल्सिटोनाइन हार्मोन जो आहे तो काय करतो रेग्युलेशनचं वर्क करतं इन अ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन द ब्लड. अंडर द फीडबॅक कंट्रोल ऑफ प्लाझ्मा कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड इट इज अ सिक्रेटेड वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन द प्लाझ्मा इन्क्रीज. कॅल्सिटोनिन जो हार्मोन आहे तो केव्हा सिक्रेट होतो वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियमचं जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये इन्क्रीज होतो त्यावेळेस तो हार्मोन सिक्रेट होतो. इट लोअर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन द ब्लड बाय डिक्रीजिंग दिअर रिलीज फ्रॉम बोन अँड ॲसिलेटरिंग द अपटेक ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस बाय द बोन्स. बघा हा जो कॅल्सिटोनिन हार्मोन जो आहे तो सिक्रेट होतो आणि जे कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर तो लो करतो इन द ब्लड बाय डिक्रीजिंग दिअर रिलीज फ्रॉम बोन अँड ॲसिलेटिंग द अपटेक ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस बाय द bones. Thank you.